गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गेल्या लेक्चरला आपण गायनोशियमची स्टडी केली होती. गायनोशियममध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओरी यांची स्टडी केली. त्याच्यानंतर फिमेल गॅमेटोफाइट कसं तयार होतं, फिमेल गॅमेटोफाइट ॲनाट्रोपिस ओव्ह्यूलमध्ये कसं तयार होतं हे आपण बघितलं. त्याच्यानंतर पॉलिनेशन आणि त्याचे 3 टाईप बघितले. ओके. त्याच्यानंतर पॉलिनेटिंग एजंट, मग ते इन्सेक्ट, बॅट, बर्ड असेल किंवा विंड असेल, वॉटर असेल, यांच्याद्वारे म्हणजेच काय एंटोमोफिली बाय द इन्सेक्ट, ऑर्निथोफिली बाय द बर्ड्स, कायरोप्टेरोफिली बाय द बॅट, हे झाले बायोटिक एजंट. अबायोटिक एजंट बघितले वॉटर आणि विंड. वॉटरला पण हायड्रोफिली म्हटलं जातं. हायड्रोफिलीचे 2 टाईप बघितले. हायपोहायड्रोफिली म्हणजे काय बिलो द वॉटर सरफेस, आणि दुसरा टाईप बघितला इपिहायड्रोफिली, ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन वॉटर सरफेसच्या वर फ्लोट होतात. असे वॉटरद्वारे होणारे जे काही पॉलिनेशन 2 टाईपचे बघितले. त्याच्यानंतर आपण पॉलिनेशन बाय द विंड ॲनिमोफिली म्हटलं जातं. एक्झाम्पल मेज बघितलं होतं आपण, बरोबर. हे झाल्यानंतर आपण जे काही त्याच्यामध्ये असणारे टाईप बघितले पॉलिनेशनचे. सेल्फ पॉलिनेशन, त्याला दुसरं नाव आहे ऑटोगॅमी, जे एकाच फ्लॉवरमध्ये होतं किंवा एकाच प्लॅन्टच्या फ्लॉवरमध्ये होतं, त्याला ऑटोगॅमी. दुसरं जिऑटोनोगॅमी आणि तिसरं झिनोगॅमी, क्रॉस पॉलिनेशन. असे 3 टाईप बघितलेले होते, बरोबर. आज आपण बघणार आहोत आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजे काय कॉन्ट्रोव्हर्सीज. आउटब्रीडिंग डिव्हायसेस आता हे कशामध्ये मोस्टली क्रॉस पॉलिनेशनमध्ये होत असतं. मोस्टली जे काही प्लांट्स आहेत, मेनी प्लांट्स हॅव मेकॅनिझम दॅट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी जे काही प्लांटमध्ये एक मेकॅनिझम तयार झालेलं असतं त्याला म्हटलं जातं आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आता आउटब्रीडिंग डिव्हायसेस जे आहेत कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. पण जर आपल्याला हे माहीत पाहिजे इफ सेल्फ पॉलिनेशन कंटिन्यूड टू डेव्हलप इन ब्रीडिंग डिप्रेशन. सेल्फ पॉलिनेशन असेल तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स घडून येत नाही, म्हणून क्रॉस पॉलिनेशन घडून आणलं जातं. त्यामुळे हे जे प्लॅन्ट आहेत क्रॉस पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स वापरतात, आणि त्या मेथड्स म्हणजे काय डिव्हायसेस, आउटब्रीडिंग डिव्हायसेस. फर्स्ट डिव्हाइस आहे युनिसेक्शुअलिटी. आता एक्झाम्पल याच्यामध्ये मेज असेल किंवा पपाया. इन युनिसेक्शुअलिटी द प्लॅन्ट बियर आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर. इट इज ऑल्सो कॉल्ड डायोसिझम. त्या प्लॅन्टवर मेल तर फ्लॉवर असतो किंवा फिमेल फ्लॉवर असतो, ओके, किंवा दोन्ही फ्लॉवर असतात. इफ द फ्लॉवर आर युनिसेक्शुअल, फ्लॉवर एकाच टाईपचं असेल, मेल फ्लॉवर वेगळं. तर मेजमध्ये मेल फ्लॉवर असतो टॉपला आणि फिमेल फ्लॉवर असतो नोडला, म्हणजे जिथं कणीस येत असतं त्याला आपण नोड म्हणतो त्या जागेला. मग टॉपला जे फ्लॉवर असणार आहेत ते असतात मेल फ्लॉवर आणि खाली जे असणार आहेत ते असतात फिमेल फ्लॉवर. इफ फ्लॉवर्स आर युनिसेक्शुअल म्हणजे मेजमध्ये कसं झालं युनिसेक्शुअल झालं, ओके. युनिसेक्शुअल सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. प्लांट मे बी मोनोसियस, एक्झाम्पल मेज, और डायोसियस, एक्झाम्पल पपाया. तर याच्यामध्ये काय मेज जर बघितलं, मेज असा प्लांट आहे याच्यामध्ये 2 वेगवेगळी फ्लॉवर्स असतात. मेल फ्लॉवर वेगळं आहे, फिमेल फ्लॉवर वेगळं आहे, ॲज इन डायग्रॅम. आता डायग्रॅममध्ये बघूया आपण. टसल म्हणजे काय मेल फ्लॉवर आणि सिल्क हस्क म्हणजे फिमेल फ्लॉवर. त्याच्यामध्ये मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर एकाच झाडावर आहेत, पण एकाच झाडावर आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये त्या मेल फ्लॉवरमध्येच फिमेल फ्लॉवर नसल्यामुळं तो काय झाला फ्लॉवर 2 फ्लॉवर तिथं गरजेचे असं म्हणून त्याला डायोसिझम म्हटलं जातं. पण एकाच प्लॅन्टमध्ये आहेत म्हणून त्याला मोनोसियस म्हटलं जातं. 2 फ्लॉवर आहेत म्हणून त्याला डायोसिझम, आणि एकच फ्लॉवर आहे म्हणून त्याला एकाच प्लॅन्टवर हे दोन्ही फ्लॉवर आहेत म्हणून त्याला मोनोसियस असं म्हटलं जातं, बरोबर.
दुसरी टर्म येते ह्याच्यामध्ये डायोसियस. तर डायोसियस म्हणजे काय, तर एक्झाम्पल पपाया. पपईचं झाड जे असतं त्या पपईच्या झाडाचं जर बघितलं, पपईचे झाड दोन, मेल प्लॅन्ट वेगळं असतं, फिमेल प्लॅन्ट वेगळं असतं. पपई असेल किंवा मलबेरी तुझं झाड, मेल प्लॅन्ट अँड फिमेल प्लॅन्ट आर सेपरेटेड. काही मेल प्लॅन्ट आणि फिमेल प्लॅन्ट हे जे वेगळे असतात, मेल प्लॅन्टवरून पोलन ग्रेन हे फिमेल प्लॅन्टवर जातात आणि त्या फिमेल प्लॅन्टवर जे असणारे जे काही फिमेल फ्लॉवर आहेत त्या फिमेल फ्लॉवरमध्ये त्या स्टिग्मावर जाऊन हे मेल पोलन ग्रेन काय करतात, फर्टिलायझेशन करतात आणि त्याच्यापासून नवीन म्हणजे त्याच्यापासून सीड तयार होतं, सीडपासून नवीन प्लॅन्ट तयार होतं. या टाईपमध्ये काय असणार आहे, युनिसेक्शुअलिटी, जे एकाच टाईपचं फ्लॉवर, एकच फ्लॉवर असणारे, मेल फ्लॉवर वेगळं असणारे, फिमेल फ्लॉवर वेगळं असणारे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये बायसेक्शुअल फ्लॉवर नसणार आहे. दुसरा आहे डायकोगॅमी. इन दिस डिव्हाइस anthers and stigma mature at different time in a bisexual flower so as to prevent self pollination. बायसेक्शुअल फ्लावर असणार आहे. एक्झाम्पल आता आपण बघितलं जसं हिबिस्कस, बायसेक्शुअल फ्लावर, पण त्याच्यामध्ये त्याच्याच पोलन ग्रेन त्याच्याच स्टिग्मावर पडत नाही आणि जरी पडला तरी फर्टिलायझेशन होत नाही. फर्टिलायझेशन होण्यासाठी कारण जे काही गरजेचं असतं की फ्लॉवरमध्ये असणारं पोलन ग्रेन मॅच्युअर पाहिजे किंवा ओव्हरी मॅच्युअर पाहिजे, ही प्रोसेस याच्यामध्ये होत नसते. म्हणून ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत डायकोगॅमीमध्ये. राईट डाऊन, नोट डाऊन. डायकोगॅमीचे दोन पार्ट आहेत, प्रोटोएंड्री आणि दुसरं आहे प्रोटोगायनी. प्रोटोएंड्री म्हणजे काय, इन दिस टाईप अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम. प्रोटोएंड्री म्हणजे अँड्रीवरून लक्षात ठेवायचं, अँड्रोशियम हा पहिल्यांदा मॅच्युअर होतो गायनोशियमपेक्षा. गायनोशियमच्या अगोदर अँड्रोशियम काय होणार आहे, मॅच्युअर होतो, म्हणून त्याला प्रोटोएंड्री म्हटलं जातं. एक्झाम्पल इन द सनफ्लॉवर. म्हणजे दुसरं आहे प्रोटोगायनी. त्याच्यामध्ये काय असतं, गायनोशियम हा अगोदर मॅच्युअर होतो, अँड्रोशियम होत नाही, तर गायनोशियम अगोदर मॅच्युअर होतो. एक्झाम्पल ग्लोरिएसा. हे झालं डायकोगॅमी, बायसेक्शुअल फ्लॉवर असणार आहे, पण अँड्रोशियम आणि गायनोशियम यांची डेव्हलपमेंट जे आहे, यांची मॅच्युअरनेस जी आहे ती कितपत होते हे ह्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये दोन टाईप पडलेत, प्रोटोएंड्री आणि प्रोटोगायनी. ओके. थर्ड आहे प्रीपोटेन्सी. आता प्रीपोटेन्सी मीन्स द पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लॉवर्स जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन पोलन ग्रेन्स फ्रॉम सेम फ्लॉवर. आता ह्याच्यामध्ये काय होतं, दोन फ्लॉवर आहेत समजा, दोन फ्लॉवरमध्ये दोन्ही समजा फ्लॉवर बायसेक्शुअल असतील तरी एका फ्लॉवरमध्येच त्याच्या पोलन ग्रेन त्याच्या स्टिग्मावर येऊन फर्टिलायझेशन होत नाही. ह्याच्यामध्ये काय होतं, दुसरा जो फ्लॉवर आहे, दुसऱ्या फ्लॉवरचे जे काही पोलन ग्रेन आहेत ते येऊन रॅपिडली येतात आणि स्टिग्मावर पडतात. म्हणजे तिथे दोन फुलांची सक्तीनं गरज असते. एका फ्लॉवरवरून पोलन ग्रेन येतात आणि दुसऱ्या फ्लॉवरवर येऊन डिपॉझिट होतं आणि तिथं त्याचं फर्टिलायझेशन होतं. एकाच फुलामध्ये डिपॉझिशन होत नाही किंवा पोलन ट्यूब तयार होत नाही, पोलन ग्रेन फर्टिलायझेशन होत नाही. देर इज अ नीड ऑफ टू फ्लॉवर. ओके. द अदर फ्लॉवर्स जर्मिनेट रॅपिडली over the stigma than the pollen grain from the same flower. एक्झाम्पल ॲपल. सफरचंदमध्ये ह्या टाईपची प्रीपोटेन्सी दिसून येते, त्यामुळे त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन घडून येतं. ओके. चौथा आहे हेटेरोस्टायली और हेटेरोमॉर्फी. इन सम प्लांट्स लाईक प्रिम्युला किंवा प्रायमोर ज्याला म्हटलं जातं, देर इज 2 or 3 फॉर्म्स और टाईप ऑफ फ्लॉवर इन विच स्टिग्मा and anther are placed at different level. This prevent pollens from reaching the stigma and pollinating it. आता याच्यामध्ये काय होतं, फ्लॉवर 2 किंवा 3 वेगवेगळ्या टाईपचे फ्लॉवर असतात. फ्लॉवरच वेगवेगळ्या टाईपचे असणार आहेत. समजा याच्यामध्ये जरी फ्लॉवर समजा वेगळे असतील तर स्टिग्मा आणि अँथर हे जे आहे, स्टिग्मा आणि अँथरची जी पोझिशन आहे
ॲक्च्युअल कसं पाहिजे, स्टिग्मा खाली पाहिजे आणि अँथर वर पाहिजे, पण याच्यामध्ये काय असतं, स्टिग्मा वर असतं आणि अँथर खाली असतं. त्यामुळे अँथरमधून जे पोलन ग्रेन बाहेर पडतात ते पोलन ग्रेन त्या स्टिग्मापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. म्हणजे हेटेरोस्टायली स्टाईल काय आहे, मोठा असतो स्टिग्मापेक्षा, त्या अँथरपेक्षा स्टाईल मोठा असतो, स्ट्रक्चरच त्याचं वेगळं असतं. स्टाईल हा अँथरपेक्षा हाईटनं मोठा असल्यामुळं ते अँथर त्या स्टिग्मावर पडत नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होत नाही. कोणतं पॉलिनेशन होतं, क्रॉस पॉलिनेशन. हेटेरोस्टायली स्टाईल इज फ्रॉम अ डिफरंट काइंड. द स्टाईल इज हॅव्हिंग द longer length as compared to the anther. Okay, now next, hercogamy. It is a mechanical device to prevent self pollination in a bisexual flower. In plants, natural physical barrier is present between two sex organs and avoid contact of pollen with stigma of same flower. आता याच्यामध्ये काय असणार आहे, जसं सांगितल्याप्रमाणे सेम ॲज हेटेरोस्टायली. मेकॅनिकल डिव्हाइस म्हणजे काय आहे, सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून बायसेक्शुअल फ्लॉवरमध्ये काहीतरी फिजिकल बॅरियर, त्याच्यामध्ये असं काहीतरी अडथळा असतो दोन सेक्स ऑर्गनच्या मध्ये, त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन होत नाही. मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर, मेल पार्ट आणि फिमेल पार्ट, अँड्रोशम आणि गायनोशमच्या मध्ये काहीतरी अडथळा असतो आणि त्यामुळं डायरेक्ट सेल्फ पॉलिनेशन होत नाही. मग कोणतं पॉलिनेशन होणार, क्रॉस पॉलिनेशन. कशामध्ये, एक्झाम्पल कॅलाट्रोपिस, रुईचं झाड जे असतं याच्यामध्ये जर आपण त्याचे फ्लावर बघितले तर कसे असणार आहेत, पेंटॅग्युलर फ्लावर आहे, त्यामुळं पेंटॅग्युलर स्टिग्मा त्याच्यामध्ये असतो. स्टिग्मामध्ये 5 स्टिग्माचा पार्ट असतो आणि हा जो पोझिशन आहे तो अँथरपेक्षा वर असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, जसं हेटेरोस्टायलीमध्ये आहे तसंच हेटेरोगॅमीमध्ये काय असणार आहे, स्टिग्मा हा वर असतो आणि अँथर हा खाली असतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये सहजपणे सेल्फ पॉलिनेशन होत नाही, अडथळा येत असतो सेल्फ पॉलिनेशनमध्ये. ओके, दिस इज अबाउट द हर्कोगॅमी. नेक्स्ट आहे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी और सेल्फ स्टेरिलिटी. सेल्फ स्टेरिलिटी म्हणजे आपोआप ते जे काही प्लांट असणार आहे स्वतःमध्ये स्टेरिलेशन करून घेतं. कसं, दिस इज द जेनेटिक मेकॅनिझम due to which germination of pollen on stigma of same flower is inhibited. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, जेनेटिकलीच एका फ्लॉवरचा पोलन ग्रेन त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावर पडून पोलन ट्यूब तयार करू शकत नाही. जेनेटिकली जे त्याच फ्लॉवरमधला पोलन ग्रेन त्याच्या स्टिग्मावर जाऊन जरी पडला तर तिथं त्याच्यामध्ये पोलन ट्यूब तयार होऊ शकत नाही, फर्टिलायझेशन होत नाही. एक्झाम्पल कशामध्ये दिसतं या टाईपचं, तर ऑर्चिडची फुलं तुम्हाला माहीत आहेत, किंवा टोबॅकोमध्ये सुद्धा ह्या टाईपचंच सेल्फ स्टेरिलेशन दिसतं. स्वतःचं फ्लॉवर एकाच फ्लॉवरमध्ये फर्टिलायझेशन होत नाही. जेनेटिकली ह्याच्यामध्ये काही मेकॅनिझम आहेत, काही चेंजेस आहेत. ओके, दिस इज अबाउट द आउट ब्रीडिंग डिव्हायसेस. नाउ द नेक्स्ट पॉईंट, टाईप ऑफ पॉलिनेशन झालेलं आहे, सेल्फ पॉलिनेशन किंवा म्हणजे ऑटोगॅमी, क्रॉस पॉलिनेशन झिनोगॅमी आणि जिऑटोनोगॅमी. आता ह्याच्यामध्ये जे झालं आउटब्रीडिंग डिव्हायसेसमध्ये अजून एक नेक्स्ट पॉईंट आहे, ह्याच्यामध्ये आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. इट इज ॲक्च्युअली रिलेटेड टू द डबल फर्टिलायझेशन. त्याच्यामध्ये काय असतं सांगते मी. पोलन पिस्टिल, पोलन म्हणजे काय, पोलन ग्रेन, पिस्टिल म्हणजे काय, कार्पेल, ओव्हरी. इंटरॅक्शन, आता नेचरमध्ये कित्येक फुलं आहेत, त्या फुलामध्ये कित्येक पोलन ग्रेन आहेत, कित्येक स्टिग्मा आहेत. कोणत्याही फुलाचा पोलन ग्रेन कोणत्याही स्टिग्मावर जाऊन पडून फर्टिलायझेशन होतं का, तर नाही होत. का, तर एका ठराविक स्पेसिसमध्ये त्याचे असणारे पोलन ग्रेन आणि त्याचे असणारे ओव्ह्यूल म्हणजे ओव्हरी याच्यामध्ये काही इंटरॅक्शन असतात, काही अट्रॅक्शन असतं, त्याला म्हटलं जातं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन ग्रेन आणि ओव्हरीमध्ये असणारं इंटरॅक्शन, जसं ठराविक तुम्हाला मी एन्झाईमचं एक्झाम्पल सांगितलं होतं, किंवा किल्लीचं एक्झाम्पल बघा, कुलूप आणि किल्ली, ठराविक कुलपाला ठराविक किल्ली मॅच होत असते, कोणत्याही कुलपाला कोणतीही किल्ली बसत
नाही. सेम तसं कोणत्याही स्टिग्मावर किंवा कोणत्याही ओव्ह्यूलला कोणताही पोलन ग्रेन जाऊन फर्टिलाइज करू शकत नाही. स्पेसिफिक पोलन ग्रेन इज फर्टिलाइज टू द स्पेसिफिक पिस्टिल और ओव्ह्यूल. Okay, this is called the pollen pistil interaction. It is interaction of pollen grain with sporophytic tissue म्हणजे काय स्टिग्मा. इट बिगिन्स विथ पॉलिनेशन पासून सुरू होतं अँड एंड इन टू द फर्टिलायझेशन. पॉलिनेशन सुरू झाल्यापासून फर्टिलायझेशन होऊपर्यंत ही प्रोसेस घडून येत असते. ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ द पोलन ग्रेन टू द स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल और सिनर्जिड आर रेफर्ड ॲज अ पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन ग्रेन डिपॉझिट होऊन पोलन ट्यूब तयार होऊन त्या ओव्ह्यूलला फर्टिलायझेशन होऊपर्यंत जी प्रोसेस असते, जे इव्हेंट्स आहेत त्याला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. हे कशामुळे होतं तर सिनर्जिड नावाच्या ज्या सेल आहेत, ज्या सेल एम्ब्रिओ सॅकमध्ये असतात आणि त्या एम्ब्रिओ सॅकची डायग्रॅम बघा, लक्षात येईल तुमच्या. परत एकदा हिअर एम्ब्रिओ सॅक, सिनर्जिड म्हणून ज्या 2 सेल आहेत या सिनर्जिड सेल ज्या असतात त्याच्यामधून एक केमिकल तयार होतं आणि त्या केमिकलमुळं ही जी काही पोलन ट्यूब आहे ती पोलन ट्यूब काय होत असते, अट्रॅक्ट होत असते आणि ते अट्रॅक्ट होऊन त्या पोलन ट्यूब सिनर्जिडपर्यंत जात असते. ओके, जाऊन नंतर फर्टिलायझेशन त्याच्यामध्ये होत असतं. इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. Pollen grain can be artificially germinate by using sucrose and boric acid in vitro condition. आपल्याला हे प्रॅक्टिकल आहे. पोलन ग्रेन जो असतो, पोलन ग्रेन आपल्याला जर्मिनेट करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण सुक्रोज आणि बोरिक ॲसिड यूज करत असतो इन विट्रो कंडिशनमध्ये. नेक्स्ट द आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे काय असणार, याच्यामध्ये क्रॉप इम्प्रूव्हमेंट जे आहे, एखादा क्रॉप जर एखादा प्लॅन्ट जो असेल तो प्लॅन्ट इम्प्रूव्ह करायचा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची जे काही इम्प्रूव्हमेंट असेल ते करण्यासाठी क्रॉस पॉलिनेशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ मॅन काय करतो, बाय हँड करत असतो. पाहिजे ते डिझायर्ड पोलन ग्रेन घेऊन पाहिजे त्या स्टिग्मावर टाकून बाय हँड क्रॉस पॉलिनेशन घडवून आणत असतो. आणि हे करताना काही टेक्निक यूज करतो, जसं त्याच्यामध्ये इमॅस्क्युलेशन आहे, बॅगिंग, टॅगिंग. इमॅस्क्युलेशन म्हणजे बिफोर अँथिसिस, अँथर पूर्ण मॅच्युअर व्हायच्या अगोदरच अँथर त्याच्यामधून रिमूव्ह केले जातात बाय द फोर्सेप. बॅगिंग म्हणजे आता रिमूव्ह केले म्हणजे काय झालं, अँथर रिमूव्ह केले, मग काय राहिलं त्याच्यामध्ये फक्त फिमेल फ्लॉवर, म्हणून तो कोणता झाला, गायनोशियम राहिल्यानंतर फक्त त्याला आपण फिमेल फ्लॉवर म्हणतो. बॅगिंग म्हणजे काय, त्याला त्या फ्लॉवरला बॅग लावली जाते, म्हणजे त्याच्यावर कोणतेही दुसरे पोलन ग्रेन येऊन पडू नाहीत. आपल्याला पाहिजे तसे आपण पोलन ग्रेन डस्ट करता यावेत. आणि टॅग म्हणजे काय, एक चिट लावली जाते की त्याच्यामध्ये कधी आपण इमॅस्क्युलेशन केलेलं आहे, कधी बॅग लावलेली आहे. हे प्रॅक्टिकल आहे, तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला. ओके, हे झालं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. अ स्पेसिफिक पोलन ग्रेन इज fertilize a specific pistil due to the interaction between pollen grain and ovule, that is synergid, and that is called the pollen pistil interaction. Okay, this is about the outbreeding device and pollen pistil interaction. Now the next point, the most important point of the topic is double fertilization. It is discovered by the Navas chain in lilious plant like Lilium and Fritillaria. नावासीन सायंटिस्टनी लिलियस प्लॅन्टमध्ये कोणते लिली टाईपचे जे काही प्लॅन्ट आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा डबल फर्टिलायझेशन बघितलं. तर डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय होतं, तर पोलन ग्रेन आहे बरोबर, पोलन ग्रेन हा स्टिग्मापर्यंत जाऊन पोहोचतो, नंतर तिथं जर्मिनेट होतो, पोलन ट्यूब तयार करतो आणि नंतर फर्टिलायझेशन करतं. आता त्याच्यामध्ये 3 जे काही पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन ह्या डायग्राममध्ये बघा, लक्षात येईल तुमच्या. पोलन ग्रेन 2 दाखवलेले आहेत. 2 पोलन ग्रेननी 2 ट्यूब तयार केलेल्या आहेत बरोबर. त्यातली एक ट्यूब छोटी आहे आणि दुसरी ट्यूब काय झालेली आहे,
पोलन ग्रेनपासून स्टिग्मामधून स्टाईलमधून पोलन ट्यूब ही तयार होऊन कुठं आलेली आहे, तर फिमेल गॅमेटपर्यंत आलेली आहे. बरोबर का, फिमेल जर्म सेलपर्यंत आलेली आहे. टोटल स्ट्रक्चर ह्या टाईपमध्ये हे पोलन ट्यूब तयार होते. आता हे जी ह्या डायग्राममध्ये ही पोलन ट्यूब जी आलेली आहे कुठून आलेली आहे, कसं आहे, तर वरून खाली असं आलेलं आहे, त्याला म्हटलं जातं मायक्रोपिल. ओके, ह्या टाईपची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं फर्टिलायझेशन. हे फर्टिलायझेशन होतं. पोलन ग्रेन स्टिग्मामधून आला, पोलन ट्यूब तयार केली, जशी ऑरेंज कलरची पोलन ट्यूब याच्यामध्ये तयार झालेली आहे. पोलन ट्यूब तयार करून ते काय केलेलं आहे त्यानं, फिमेल जर्म सेलपर्यंत किंवा एग सेलपर्यंत जाऊन तिथं ती पोलन ट्यूब ब्रेक होते. ओके, आता ही जी त्याची पोलन ट्यूबची एंट्री आहे ती कुठून झालेली आहे, मायक्रोपिलमधून झालेली आहे. पण हे फक्त हाच एक वे नाही, तर अजून ह्याच्यामध्ये काही वे आहेत. त्याच्यामध्ये कशाचे, तर इन्झर्शन ऑफ द पोलन ट्यूब. पोलन ट्यूब हे 3 टाईपमध्ये इन्झर्ट होऊ शकते, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे. पोरोगॅमी, दुसरा आहे चलायझोगॅमी, तिसरा आहे मेझोगॅमी. ओके, त्यातलं आपण बघूया पहिलं पोरोगॅमी. तर पोरोगॅमीमध्ये तिन्ही डायग्राममध्ये सेम आहे, फक्त लक्षात ठेवा ॲनाट्रोपिस ओव्ह्यूल सेम आहे. याच्यामध्ये फरक कशामध्ये आहे, तर पोलन ट्यूबची एंट्री कुठून, पोरोगॅमी म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, पोलन ट्यूब जी आहे ती इतरत्र कुठून न जाता तर मायक्रोपिलमधून त्याची एंट्री होते, थ्रू द मायक्रोपिल. पोलन ट्यूब इज एंट्री थ्रू द मायक्रोपिल. मायक्रोपिल म्हणजे काय, इट इज अ पोर ऑफ द ओव्ह्यूल, म्हणून त्याला म्हटलं जातं पोरोगॅमी. ओके, दुसरं आहे चलायझोगॅमी. आता चलायझो म्हणजे कोणता पार्ट, हा पार्ट. चलायझामधून म्हणजे डायरेक्ट ते आत वरून जे येते ती डायरेक्ट चलायझामधून आत पेनिट्रेट होते, आतून रुतते आणि नंतर ती ओव्ह्यूलपर्यंत एक सेलपर्यंत जाऊन पोहोचवते. इथं दिस इज द एक सेल, इथं सेम तसं आहे, एक सेलपर्यंत जाऊन ते काय होते, पेनिट्रेट होते. ओके, त्याला म्हटलं जातं चलायझोगॅमी. आणि तिसरं जे आहे इंट्युगमेंटद्वारे होणार. आता हे बघा, बाहेरचे जे काही लेयर आहे त्याला इंट्युगमेंट म्हणतो आपण. त्या इंट्युगमेंटमधून हे जे काही पोलन ट्यूब पेनिट्रेट होते त्याला म्हटलं जातं मेझोगॅमी. दीज आर द 3 टाईप्स. फर्स्ट पोरोगॅमी, लक्षात ठेवा पोरोगॅमी म्हणजे का म्हटलेलं आहे, तर पोरमधून पेनिट्रेट होते पोलन ट्यूब, म्हणून त्याला पोरोगॅमी. पोर म्हणजे कोणता आहे, मायक्रोपिलद्वारे. दुसरं आहे चलायझोगॅमी. चलायझोगॅमी म्हणजे काय, चलायझामधून ती पोलन ट्यूब आत येते, म्हणून त्याला चलायझोगॅमी. आणि मेझोगॅमी म्हणजे काय, मेझो म्हणजे मधला लेअर म्हणजे कोणता, इंट्युगमेंटमधून होणारं काय आहे, पेनिट्रेशन आहे, इन्सर्शन ऑफ पोलन ट्यूब आहे. हे 3 टाईप कशाचे झाले, पोलन ट्यूबची एंट्री म्हणजे मेल गॅमेटची एंट्री पोलन ट्यूबमधून कोणत्या मार्गानं झालेली आहे. मायक्रोपिल असेल तर पोरोगॅमी, चलायझामधून असेल तर चलायझोगॅमी आणि इंट्युगमेंट असेल तर मेझोगॅमी. ह्या तिन्ही मार्फत मेल गॅमेट थ्रू द पोलन ट्यूब आर पेनिट्रेट. ते कुठं जातात जाऊन, तर ह्याच्यामध्ये बघा जाणार कुठं, ती पोलन ट्यूब. आता ह्याच्यामध्ये ही कोणती कशाची डायग्राम आहे, तर पोरोगॅमीची आहे. ओके, कुठं जातात, तर पोलन ट्यूब पेनिट्रेट सिनर्जिडपर्यंत जातात आणि पोलन ट्यूब तिथं काय होते, ब्रेक होते. का, तर सिनर्जिडमधलं जे काही लिक्विड आहे ते काय करतं, ती पोलन ट्यूब ॲब्सॉर्ब करते आणि तिथं ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते तिथं फुटते. फुटल्यानंतर सुरुवातीला त्याच्यात जो काही पार्ट असतो तो असतो ट्यूब न्यूक्लियस काय होतो, तिथं बाहेर पडतो. मेल गॅमेट ट्यूब न्यूक्लियस बाहेर पडल्यानंतर त्याच्यामध्ये मेल गॅमेट असतात. हे मेल गॅमेट रिलीज होतात. मेल गॅमेट विच आर प्रेझेंट इन द पोलन ट्यूब इज रिलीज्ड अँड दॅट नॉन मोटाईल मेल गॅमेट कॅरीड थ्रू द हॉलो पोलन ट्यूब नोन ॲज सायफोनोगॅमेट दॅट इन्श्युअर फर्टिलायझेशन. जे मेल गॅमेट काय आहे त्याच्यामध्ये नॉन मोटाईल आहेत. नॉन मोटाईल मेल गॅमेट हे पोलन ट्यूब मार्फत फिमेल गॅमेटपर्यंत आणले जातात. पोलन ट्यूब म्हणजे काय, सायफॉन म्हणजे काय, ट्यूब. मग ट्यूब कोणती आहे, पोलन ट्यूब.
पोलन ट्यूबमार्फत याच्यामध्ये आणून फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. म्हणून या टाईपच्या फर्टिलायझेशनला ज्याच्यामध्ये पोलन ट्यूबचा यूज केलेला त्याला म्हटलं जातं सायफोनोगॅमी. सायफॉन म्हणजे ट्यूब, सायफोनचा वापर ट्यूबचा वापर करून फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं म्हणून त्याला सायफोनोगॅमी असं म्हटलं जातं. आता हे जे काही फर्टिलायझेशन आहे या फर्टिलायझेशनमध्ये मेल गॅमेट किती असणार आहे? 2. कारण मेल गॅमेटोफाईटचे जेव्हा आपण स्टडी केलं तेव्हा सांगितलं होतं 2 मेल गॅमेट असतात. ओके, मग पहिला जो मेल गॅमेट असतो तो मेल गॅमेट एग सेल किंवा फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होतो आणि काय तयार करतो? झायगोट. एग ॲपॅरेटसमध्ये असणारा जो काही फिमेल गॅमेट आहे तिथं तो जाऊन फ्यूज होतो. त्याच्यामध्ये एम्ब्रिओ सॅकमध्ये बघा लक्षात एग सेल. ओके, एग म्हणून जो आहे एगला जाऊन पहिला मेल गॅमेट काय होतो? फ्यूज होतो आणि त्याच्यापासून झायगोट तयार होतो. म्हणजे एक मेल एग झाला, एक मेल गॅमेट फ्यूज झाला. दुसरा मेल गॅमेट कुठं जातो? तर सेंट्रल सेल किंवा टू पोलार न्यूक्लियापासून तयार होणारं जे काही डेफिनेटिव्ह न्यूक्लियस आहे तिथं जाऊन तो काय होतो? फ्यूज होतो. म्हणजे अदर मेल गॅमेट फ्यूजेस विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस अँड फॉर्म प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इन शॉर्ट PEN. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसला PEN म्हटलं जातं आणि ह्याच्यापासून ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होतं. डबल फर्टिलायझेशनमध्ये नावानुसार 2 फर्टिलायझेशन होणार आहेत. का? तर मेल गॅमेट किती आहेत? 2. एक मेल गॅमेट एग बरोबर फ्यूज होतो, एग सेल बरोबर, आणि दुसरा कशाबरोबर होणार आहे? तर सेकंडरी न्यूक्लियस बरोबर. आणि त्यामुळं 2 त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन घडून येतात म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. एक सेलपासून डिप्लॉइड झायगट तयार होतो म्हणजे एम्ब्रिओ तयार होतो आणि दुसरा जो आहे जो काही डेफिनेटिव्ह न्यूक्लियस आहे त्याच्यापासून प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो ट्रिप्लॉइड असतो तो तयार होतो. या टाईपमध्ये डबल फर्टिलायझेशन घडून येत असतं. ओके, दिस इज द डबल फर्टिलायझेशन. तर डबल फर्टिलायझेशनची सिग्निफिकन्स काय? इट इज अ युनिक फीचर ऑफ एंजिओस्पर्म्स. इट इन्श्युअर दॅट द पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड विथ अ फूड स्टोअर ओनली इफ द एग इज फर्टिलाइज्ड. आता याच्यामध्ये अँजिओस्पर्ममध्ये होणारी ही कॅरेक्टरिस्टिक आहे की त्याच्यामध्ये जे सीड आहे ते सीड तयार होतं आणि ते सीड तयार होताना स्वतःला जे काही फूड लागणार आहे ते फूड स्वतः ते तयार करून घेऊन येते याच्यामध्ये इन द फॉर्म ऑफ एंडोस्पर्म. ओके, सेकंड द डिप्लॉइड झायगोट डेव्हलप into an embryo which consequently develop into the new plant. जे काही झायगोट तयार होतं डिप्लॉइड झायगोट एक सेल प्लस मेल गॅमेटपासून जे काही डिप्लॉइड झायगोट तयार होतं ते एम्ब्रिओच्या फॉर्ममध्ये नंतर तयार होतं, सीडच्या फॉर्ममध्ये तयार होतं की जेणेकरून त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होऊ शकतं. ओके, म्हणजे डबल फर्टिलायझेशनद्वारे तयार होणारं सीड हे नवीन प्लांट तयार करायची त्याच्यामध्ये ताकद असते. थर्ड सिग्निफिकन्स, द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप इंटू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू. ट्रिप्लॉइड PEN कसं तयार झालेलं आहे? डिप्लॉइड डेफिनेटिव्ह न्यूक्लियस किंवा सेकंडरी न्यूक्लियस प्लस मेल गॅमेट फॉर्म ट्रिप्लॉइड PEN. आता हा जो आहे तो एंडोस्पर्म तयार करणारा टिश्यू आहे जो एंडोस्पर्म त्या एम्ब्रिओला स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी लागत असतो. न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे एंडोस्पर्म. ओके, चौथं आता इट रिस्टोअर द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट थ्रू सिंगॅमी. कोणती सेल जी असेल ती सेल ही डिप्लॉइड असते आणि डिप्लॉइड सेल आहे तशी ठेवायचं काम हे नेचरनं केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये कसं ठेवलं जातं? तर मेल गॅमेट हा हॅप्लॉइड असतो सिंगल N आणि फिमेल गॅमेट सिंगल असते N असते. N + N = 2N. त्यालाच आपण म्हणतो डिप्लॉइड. डिप्लॉइड कंडिशनमध्ये आहे तसा तो झायगोट ठेवला जातो थ्रू द सिंगॅमी. ओके, अँड नेक्स्ट इट इज अ हेल्प टू अवॉइड पॉलीएम्ब्रियॉनी.
एका एग सेलपासून एकच एम्ब्रिओ तयार होतो, अनेक एम्ब्रिओ तयार होत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो पॉली एम्ब्रिओ आणि अवॉइड केलं जातं. अनेक एम्ब्रिओच्यामध्ये तयार होत नाही, एक आणि एक एम्ब्रिओ तयार होतं. ह्या टाईपमध्ये डबल फर्टिलायझेशन. ओके, डबल फर्टिलायझेशन का म्हटलेलं आहे? फर्टिलायझेशन 2 वेळा होतं. पोलन ट्यूब कितीही तयार होऊन देईल, तर त्यातली एक आणि एकच पोलन ट्यूब जी पहिल्यांदा सिनर्जिडपर्यंत जाऊन ब्रेक होईल आणि मेल गॅमेट बाहेर पडून तिथल्या फिमेल गॅमेटबरोबर मिक्स होईल, तेव्हा एक फर्टिलायझेशन होतं. आणि दुसरं फर्टिलायझेशन पोलार न्यूक्लियाय म्हणजे सेकंडरी न्यूक्लियसबरोबर मिक्स होऊन 2दा फर्टिलायझेशन होतं. 2 मेल गॅमेट आहेत म्हणून 2दा फर्टिलायझेशन, आणि 2दा फर्टिलायझेशन होतं म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन म्हटलं जातं. ओके, दिस इज अबाउट द डबल फर्टिलायझेशन अँड इट्स सिग्निफिकन्स. ओके, याच्यानंतरचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. डबल फर्टिलायझेशन इट इज अ इम्पॉर्टंट पार्ट, त्यामुळे त्याच्यामधल्या जे काही नोट्स असतील ते तयार करा. सिग्निफिकन्स हे परीक्षेला विचारलं जातं बऱ्यापैकी. सिग्निफिकन्ससुद्धा शक्यतो नोट डाऊन करून ठेवा. ओके, थँक्यू.